जान्हवीचा पहिला साडीचा लुक तुम्ही पाहिला, कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता सेकंड लुक तुम्हाला दाखवते. अगदी सिंपल साडी नेसवलेली आहे. पिनअप वगैरे छान व्यवस्थित केलेला आहे. तर ये जान्हवी. तर एक ब्लॅक साडी आहे, ब्लॅक प्लस ग्रे साडी. खूप लाईटवेट साडी आहे आणि हे तुम्ही एखाद्या सणाला सुद्धा नेसू शकतात. मुलींना खूप हौस असते कधी कधी सणाला साडी नेसायची, तर अशा प्रकारची साडी ते अगदी नेसू शकतात. तर ही साडी मी मिशोवरून घेतली आहे. खूप स्वस्त आणि मस्त आणि खूप लाईटवेट आहे, पटकन नेसून होते. अजिबात ती म्हणजे फुलत नाही. वाटते की ती फुलणारी आहेत पण नाही फुलत. अगदी चापून चोपून नेसली तर अगदी व्यवस्थित नेसली जाते. तर ज्या मी मागे पलटून दाखव. तर अशा पद्धतीने प्लेट्स वगैरे मी छान त्याचे पदराचे घेतलेले आहेत, अगदी व्यवस्थित आले आहे. आणि इथं मी छान पिनअप केलेला आहे, बघू शकतात. अगदी व्यवस्थित त्याचे प्लेट्स आलेले आहेत. मिऱ्या देखील अगदी व्यवस्थित आले आहेत. तर इथं छान पिनअप करून घेतलेला आहे. ब्लाऊज तेच ठेवला आहे, ब्लॅक ब्लाऊज. त्याच्यामध्ये व्हाईट आणि ब्लॅक आहे, परफेक्ट मॅच होतं म्हणून तेच ठेवलं आहे. आता हेअरस्टाईल थोडीशी चेंज करते आणि काही ज्वेलरी वगैरे थोडंसं चेंज करते. आजचा जो व्हिडिओ आहे तो कालच्या ब्लॉगचा पार्ट 2 आहे. पार्ट 1 तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. त्यामध्ये जान्हवीचा मी फर्स्ट साडी लुक दाखवलेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा कशाप्रकारे म्हणजे हेअरस्टाईल वगैरे केली आहे ते दाखवलेलं आहे. तसंच आजच्या ब्लॉगमध्ये 2 साडी लुक तुम्हाला दाखवणार आहे आणि हेअरस्टाईल आयडिया देखील देणार आहे. तर इथं मी एक कोरा मस्लिन कापडची ही साडी आहे, सॉफ्ट आहे, अगदी चापून चोपून नेसली जाते. ती साडी नेसवली आहे जान्हवीला आणि त्यावर मी हेअरस्टाईल करत आहे. तर थोडा मधला भाग काढलेला आहे, म्हणजे तिरपा भाग आहे, मधला नाही आहे. आणि दोन्ही साईडला थोडे थोडे केस घेऊन त्यांना ट्विस्ट केला आहे, थोडासा त्यांना पफ दिला आहे, थोडासा पफ देऊन आणि मग पिनअप केला आहे. आणि इथं मी एक मोत्यांची माळ हेअर एक्सेसरीज म्हणून ॲड करत आहे. प्रत्येक वेळेस गजरा किंवा मग ब्रॉच वगैरे लावणं गरजेचं नाही आहे. हेअर एक्सेसरीज त्याच आपण यूज करून कंटाळतो, तर काहीतरी युनिक आयडिया आपण केल्या पाहिजे. आपल्याकडे भरपूर ज्वेलरीज असतात, त्यामधून काहीतरी आपण एक विचार करून छान एलिमेंट आपण यूज करू शकतो, आपल्या केसांमध्ये ॲड करू शकतो. खूप सुंदर लूक आणि नवीन लूक येईल. तर इथं मी एक मोत्यांची छान मोठी माळ तिथं मी ॲड करत आहे तिच्या केसांमध्ये आणि तिला पिनने सिकर करून घेत आहे. ही कशी दिसेल तुम्हाला आता पुढे तिचा पूर्ण लूक पाहताना कळेलच. तर खूप सुंदर वाटत होतं आणि ही ब्लॅक आणि ग्रे साडी आहे, त्यामुळे यावर मी जी ज्वेलरी आहे ती सिल्वर ऑक्सिडाईजची ज्वेलरी मी इथं तिला वेअर करत आहे. पूर्ण असा सेट आहे नेकलेस आणि इयरिंगचा. इयरिंग्स थोडेसे मोठे मी तिथं घातले आहेत, कारण थोडासा फंक्शनल हा लूक आहे किंवा ट्रेडिशनल म्हणू शकतो किंवा वेडिंग म्हणू शकतो. तर हा असा लूक आहे की जो तिघांमध्ये चालेल. तर त्यासाठी थोडेसे मोठे कानातले छान वाटतात आणि नेकलेस देखील असा भरलेला आहे. ज्वेलरीनंतर थोडा जो मेकअप आहे तो बेस मेकअप कालचाच ठेवलेला आहे. मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि कॉम्पॅक्ट पावडर, लिपस्टिक, काजळ तेच आहे. फक्त आयशॅडो मी तर चेंज करते. साडी ग्रे आणि ब्लॅक आहे, त्याप्रमाणे मी आयशॅडो यूज करत आहे. हाफ डोळ्याला मी ग्रे लावत आहे, सिल्वर लावत आहे, सिल्वर शेड लावत आहे. आणि डोळ्यांचा जो कोपरा आहे ना लास्टला, तर तिथं मी ब्लॅक लावणार आहे. खूप सुंदर असा छान लूक येईल. जर हा संध्याकाळी केला ना, संध्याकाळच्या इव्हनिंगच्या एखाद्या इव्हेंटला किंवा फंक्शनला, वेडिंगला किंवा सणाला तर खूप छान दिसेल. तर असा काही आयशॅडो मी इथं यूज करत आहे, लावत आहे तिला. खूप सुंदर कॉम्बिनेशन वाटलं मला, तुम्हाला देखील नक्कीच आवडेल. आवडलं तर मला कमेंट करून नक्की सांगा. हा जो आय मेकअप आहे ते करते मी इथं. तर सिंपल लूक आहे, फार काही असं अगदीच खूप काही जास्त मी केलेलं नाही आहे, बघू शकतात. छान वाटतं असा आयशॅडो. तर जवळून दाखवला आहे जान्हवीच्या डोळ्यांना. तर आता हा पूर्ण लूक तुम्ही पाहू शकता जान्हवीचा, की साडीवर एका हातामध्ये तिने घड्याळ घातली आहे, एक हात रिकामाच ठेवलेला आहे. तुम्ही कडं देखील यूज करू शकतात, सिल्वर ऑक्सिडाईजचं वगैरे. तर खूप सुंदर असा बघा जो हेअर एक्सेसरीजचा मी वापर केलेला आहे. तर बघू शकता, थोडंसं जवळूनसुद्धा दाखवते.
आणि हा आहे जान्हवीचा थर्ड लुक. व्हाईट साडी आहे, पिंक फ्लोरल प्रिंट आहे त्यावर, आणि त्यावर आम्ही फार काही एलिमेंट्स ॲड केले नाही आहे. फक्त हातामध्ये सिल्वर एक कडं तिने वेअर केलं आहे आणि डाव्या हातामध्ये घड्याळ तिने वेअर केली आहे. त्यानंतर हेअरस्टाईल पण आम्ही काही अशी वेगळी केली नाही आहे. छान वन साईड तिचे हाफ केस घेतले आहेत, मोकळे सोडले आहेत बाकीचे केस बघू शकतात. तर असे कानामध्ये मोठाले छान राऊंड असे इयरिंग्स सिल्वरवाले यूज केले आहे बघू शकतात. मेकअपमध्ये सुद्धा फार काही नाही केलं आहे. पिंक लिपस्टिक लावलेली आहेत. बेसिक मेकअप तोच आहे. आणि अजून एक तुम्हाला सांगते की यावर तिने ब्लाऊज नाही तर एक क्रॉप टॉप यूज केला आहे. मल्टी कलरचं क्रॉप टॉप आहे. तर तुमच्याकडे जर ब्लाऊज नसेल मुलींनो तर तुम्ही क्रॉप टॉप नक्कीच यूज करू शकतात. ब्लॅक, व्हाईट किंवा मल्टी कलर कुठलंही क्रॉप टॉप तुम्ही यूज करू शकतात. त्यावर देखील साडी खूप छान दिसते. तर असे छान केस मोकळे ठेवले आहेत आणि त्यांना हाफ केसांना पुढे घेऊन छान अशी स्टाईल केलेलं आहे केसांची. आणि बघू शकतात साडी आहे छान शिफॉनची साडी आहे, सॉफ्ट मटेरियल आहे. तर तिला तुम्ही हातावर सुद्धा पदर घेऊ शकतात किंवा मग शोल्डरला असा पिनअप देखील करू शकतात. तुमची जशी इच्छा तशी दोन्ही लुक यामध्ये छान दिसणार आहे पदराचा. तर असा पूर्ण लुक आहे व्हाईट साडीमध्ये. खूप छान दिसते जान्हवी बघू शकता तुम्ही.
तर मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करून सांगा कोणता लुक तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला आहे आणि इतर मैत्रिणींना देखील शेअर करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.